हं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या महामंत्राचा अर्थ विशद करण्यासाठी दत्त महाराजांचं 1980 साली अक्षय तृतीयेला झालेलं हे प्रवचन आहे. त्याचं वाचन आपण आज करत आहोत. सुरू करूया वाचायला. वाचता ना तुम्ही? 72 पान. सायक्लोस्टाईल 72 पान. श्री गुरुदेव दत्त. हो. हा, आता इथे दृक तत्व आणि दृश्य तत्व म्हणजे जे जे दिसतंय, आता इथे दृश्य किंवा दिसणारं म्हणजे फक्त दिसतंय या दृष्टीने नाही. जसं आपण इंग्लिशमध्ये व्हिज्युअलायझेशन कर त्या गोष्टीचं म्हटल्यावर फक्त आपण व्हिज्युअल्स त्यातले नाही, तिथे त्या प्रसंगात कोण काय बोललं वगैरे हे सगळं ते व्हिज्युअलाइज करतो. तसं हे म्हणजे दृश्य म्हणजे तो दिसणारं नुसतं नाही, तर अनुभवाला येणारं पूर्ण पंचज्ञानेंद्रियांनी अनुभवाला जे येतं ते दृश्य झालं. आणि ते जे जाणणार आहे ते दृक्तत्व आहे. द्रष्टा जे आहे ते दृक्तत्व. हा, वाचा. हा, आता इथे इथे आपण पाहिलं की बहिर्मुख आणि अंतर्मुख. आता व्यवहारात आपण जे अंतर्मुख म्हणतो त्याचा अर्थ म्हणजे ते बाहेर जे बोलत नाहीत ते अंतर्मुख असं म्हणतो. पण शांत बसून जर विषयांचं चिंतन चालू असेल तर त्याला काही अंतर्मुख म्हणता येत नाही. इथे अंतर्मुख याचा अर्थ अंतरात्म्याकडे ज्याचं मुख म्हणजे तिथेच लक्ष लागलंय तो खरा अंतर्मुख. ते सोडलं की सगळं बहिर्मुख. त्यामुळे शांत जरी बसलेलं वरून दिसलं तरी सामान्य जे जीव आहेत त्यांचं चिंतन बहिर्मुखच चाललेलं आहे. सर्व संत महात्मे आणि भगवंताचे अवतार सोडून बाकी सगळे जे आहेत त्यांचं चित्त हे बऱ्याच वेळा हे बहिर्मुखच आहे असं सांगतायत. म्हणून ती सर्वदाच तशी असते असं म्हटलंय महाराज. हा, आता याला प्रत्येक आत्मा का म्हटलेला आहे तर याला कूटस्थ असंही म्हणतात. कूट म्हणजे जे भासमान आहे, माईक आहे, ते कूट म्हणजे त्याची सुरुवात होते बुद्धीपासून. म्हणजे बुद्धीत असलेलं किंवा त्या आवरणात आहे असं भासणारं जे परमात्म तत्व आहे त्याला कूटस्थ म्हणतात. तसं प्रत्येक आत्माही म्हणतात त्याला. प्रति म्हणजे आपण प्रतिस्पर्धी म्हणतो. म्हणजे स्पर्धेत आपल्या विरुद्ध जो आहे त्याला प्रतिस्पर्धी. प्रतिसाद म्हणजे साद कोणी घातली आपल्याला तर त्याला जे आपण ओ देतो किंवा त्याच्यावर आपण जे पुन्हा साद घालतो त्याला प्रतिसाद म्हणतात. तर प्रत्यग म्हणजे गमन करणं म्हणजे त्यात जाणं अशा दृष्टीने आहे. तर प्रत्येक आत्मा म्हणजे काय, त्याचं जे आत्म्याचं मूळ स्वरूप जे सच्चिदानंद स्वरूप आहे,
जे सर्वव्यापी आहे, जे सर्वज्ञ म्हणजे ज्ञानस्वरूप आहे स्वतः आणि सर्वव्यापी सर्व कालात ते आहे असं ते स्वरूप असलं त्याची त्याच्या विरुद्ध अ, अल्पकाळ राहणारं जे शरीर आहे, अ, बुद्धी, मन ह्याच्यात ते शिरल्यासारखं वाटतं. म्हणजे त्याच्या मूळ स्वभावाच्या प्रतिकूल किंवा त्याच्या विरुद्ध स्वभाव असलेल्या या माईक पदार्थात ते तत्व झाकलं गेल्यासारखं वाटतं. त्याला प्रत्येक आत्मा असा शब्द वापरलेला आहे किंवा प्रत्येक ब्रह्म असा शब्द वापरलेला आहे. पुढे वाचूया. हे एका प्रकारे हां, आता याला मिरर हां, मिरर हां, हां, हे थोडं जवळचं उदाहरण आहे. याच्यापेक्षाही जवळचं उदाहरण घेतलं तर आरशात दिसतो तो प्रत्येकात्मा नाहीये. स्वतः आपण आहोत तो प्रत्येकात्मा आहे. तर हां, हां. जो दिसतोय आरशातलं जे स्वरूप आहे, आरसा ही बुद्धी आहे. त्या बुद्धीच्या दृष्टीने ते दृश्यमान झालेलं आहे. आता याच्यापेक्षाही चांगलं उदाहरण घेतलं तर ते वेदांतपर जे ग्रंथ असतात त्याच्यात हे उदाहरण घेतात की अ, जास्वंदीचं फूल आहे आणि त्याच्यावर स्फटिक ठेवला तर तो स्फटिक जो आहे तो लाल वाटतो. खरा त्याला रंग नाहीये. तसा प्रत्येगात्मावर अ, आवरण झाल्याचा किंवा त्याला अ, अ, साक्षीत्वाचंही जे आपण संबोधन करतोय ते सुद्धा अध्यासात्मक आहे. किंवा आपण म्हटलं एखादा कंदील आहे. कंदीलला अ, समजा एक स्वच्छ काच आहे. तर सत्पुरुष म्हणजे स्वच्छ काचेचा कंदील दिसलं तर त्यातून आपल्याला आत्मप्रकाश त्यांचा पूर्ण दिसतो. त्यांना स्वतःला आत्मप्रकाश दिसतो. त्यांच्या इथे अंधार नाही आणि ती काच नाममात्र आहे. तिचं अस्तित्व म्हणजे ते शरीर किंवा सूक्ष्मदेह वाटला तरी ते तसं नाहीये. पण दुसरा एखादा रजोगुणी आहे, त्याची काच लाल आहे, तर तो प्रकाशही लाल वाटतो. तर त्यामुळे प्रत्येगात्मा हे नुसता व्यवहार आहे सांगायला, की अ, जे लिमिटेड जे आपण मागे आत्मानात्म विचारात बघितलं. घट हां, भासतंय. कारण म्हणजे घटात आकाश जे आहे ते लिमिटेड भासतंय. पण म्हणजे आता समजा एका घड्यात आपण पाणी घेतलं आणि त्यात सूर्याचं प्रतिबिंब आलं, किंवा आकाशाचं प्रतिबिंब पडलं, तर आत्ता आपल्याला ते पूर्ण जे आकाश रूप आहे त्याचं प्रतिबिंब असं त्याच्यात दिसतंय. पण खरं तर त्याच्या आत पण आकाशच आहे. त्यामुळे आत्ता पण जो आपण अभ्यास करतोय, आत्ता ह्याचा आपण अर्थ बघतोय, त्या ह्याच्यात आपल्याला पूर्ण अर्थ कळणं म्हणजेच परब्रह्म प्राप्ती आहे. कारण हा महामंत्र आहे. महाराजांनी सुरुवातीलाच म्हटलंय की या महामंत्राचा अर्थ. महामंत्र म्हणजे ज्याच्यात महावाक्य म्हणजे काय तर ज्याच्यात अ, जीव आणि ईश्वराचं एकत्व ज्यात दर्शवलेलं आहे आणि ते एकत्व कशामुळे की दोन्ही वेगळे भासतायत पण ते एकच सच्चिदानंद आहे. एकम एव अद्वितीय असं जे सांगणारी जी प्रत्येक वेदाची अ, महावाक्य आहेत, तसा हा महामंत्र आहे. म्हणजे तेच महावाक्यातला अर्थ या मंत्रात आलेला आहे. तर तो आता नुसतं आपण समजून घेतो तेव्हा कसं आहे की आकाशाचं प्रतिबिंब आपण त्या भांड्यातल्या पाण्यात पाहतो. पण त्याच्यातही आकाशच आहे. आकाश सगळ्या बाकी तत्वांना व्यापलेलं आहे. तसं अ, अ, हे प्रत्येक ब्रह्म हे त्या शरीरात लिमिटेड झाल्यासारखं भासतंय फक्त. आणि किंवा साक्षीत्व त्याला आहे असं म्हणणं ही ते विथ रिस्पेक्ट टू तो देह, ते मन आणि ते बुद्धी आहे. जेव्हा तो देहाध्यास जाईल, जेव्हा मनोनाश होईल, अ, तेव्हा साक्षी किंवा प्रत्येक ब्रह्म वेगळं आणि सर्वव्यापी ब्रह्म वेगळं हा फरक तेव्हा जाणारच आहे.
आणि ते समजण्याकरताच हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे महामंत्र आहे आणि त्याचा अर्थ सांगतायत मला. आता तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळालं का यातनं? हो, चालेल. हो, ते आपण काल पाहिलं. आता आपण हे आपला पहिला भाग. हां, ते आपण मग शनिवारी पाहू आपण. आता आपण पहिल्या दिगंबराचा अर्थ पूर्ण करू आधी. मग शनिवारी आपण पुन्हा वाटलं तर श्रीपाद वल्लभची हे घेऊ. हा पहिल्या दिगंबराचा अर्थ रेकॉर्ड नीट झाला नव्हता. त्यात थोडं कन्फ्युजन झालं होतं म्हणून आपण परत रेकॉर्ड करतोय. मग तो परत घेऊ आपण. हां, हां. आता अ, शिव हा जीव आणि शिव जेव्हा म्हणतो किंवा अ, अ, जे उपनिषदात हे आलेलं आहे की अ, या वृक्षावर दोन पक्षी आहेत, एक जीव आणि एक शिव. तर एक जीव म्हणजे भोग भोगणारा, तर तिथे तो जीव म्हणजे काय, त्या आत्म्याच्या अध्यासानी असलेलं मन बुद्धी अंतःकरण तत्व जे आहे, म्हणजे अंतःकरण तत्वच मन बुद्धी चित्त अहंकार असं त्याच्या स्टेट प्रमाणे ते इंद्रियासहित जे भोग घेतं, तर तिथे जो चैतन्याचा आभास आहे त्याला म्हटलंय जीव. आणि शिव म्हणजे हे प्रत्येक ब्रह्म जे आहे ते या सगळ्यापासून तटस्थ साक्षी रूप आहे. म्हणजे ते जीव नावाचा जो पक्षी आहे तो ते फळं भोगतोय आणि शिव नावाचा पक्षी तो साक्षीपणे ते पाहतोय. हे आपल्या आत असतं. हा एक शिव पदार्थाचा अर्थ. तसंच दुसरं शिव हे जर परमात्म तत्व घेतलं तर ते सर्वव्यापी आहे. कारण शिवतत्व फक्त ह्याच्यात अध्यास झालेलं म्हणून लिमिटेड आपल्या आतच अंतर्यामी भासते. तसं प्रत्येकाच्या अंतर्यामी ते म्हणजे ते सर्वव्यापीच आहे. तर ते म्हणजे परमात्म तत्व आहे. तर ते दुसऱ्या दिगंबराचा अर्थ तो सर्वव्यापी परमात्मा असा आहे. आले लक्षात? हो, चालेल पुढे वाच. हा. हो हो. हम्म. हा, आता हे इथे ते महाराज सांगतात म्हणजे प्रत्यगात्मा का म्हटलंय, कारण ह्या सगळ्याच्या विरुद्ध तो आहे बाह्य पदार्थाच्या. मनाच्या मन बुद्धी हे पण बाह्य पदार्थातच येतात, ते आतले पदार्थ नाही. म्हणून आपण पाहिलं अंतर्मुख म्हणजे मनात स्वतःच्या विचार करणं म्हटलं तर ते मन हे पण बाहेरची वस्तू आहे, बुद्धी ही पण बाहेरची वस्तू आहे. बुद्धीचा संभव जो आहे महत्त्व जे निर्माण झालं त्यांनी त्या महत्त्वातून या पंचमहाभूताचे पंचीकरण व्हायच्या आधी शुद्ध पंचमहाभूतापासूनच बुद्धी तयार झालेली आहे. त्यामुळे तीही या मायेच्या अंतर्गतच आहे, म्हणजे बाह्य पदार्थ. हे जे आपण गीतेच्या 13व्या अध्यायाच्या सुरुवातीला क्षेत्रज्ञ विवेकाची व्याख्या सोप्या ह्याच्यात भगवंतानी केली की इदम शरीरम कौंतेय, म्हणजे इदम म्हणजे हे असं जे आपल्यापेक्षा वेगळं म्हणून आपण दाखवू शकतो ते सगळं म्हणजे शरीर आहे. ते सगळे म्हणजे बाह्य पदार्थ झाले. आता हे बाह्य पदार्थ झाले म्हणून आतला तो अंतरात्मा हा नुसता व्यवहार आहे. खरं तो आत बाहेर सगळीकडे तेच परमात्मा तत्व आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे ते दुसऱ्या दिगंबराने येतं. पण आत्ता दिसताना जे क्षरणारे आपण स्वतः सोडून दुसरे दाखवले जाणारे पदार्थ यांना आपण व्यवहारात बाह्य म्हणतो. तसा तो नाहीये म्हणून केवळ आपण त्याचं एकत्व समजेपर्यंत त्याला आतला अंतर्यामी किंवा असा शब्द आपण वापरतो. तर तसे ते आहेत. म्हणून हे तो बाह्य पदार्थापेक्षा कसा वेगळा आहे हे महाराज सांगतायत याच्यात.
हं. हां. आता हे महाराज सांगतायत तेव्हा आपण ही अर्थाची जी आरती केली त्याचं पहिलं कडव्याच्या संदर्भाने सांगतायत. तर पहिलं कडवं असं आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आरती हे तव ते चरणी राहो नती तती गुरुवरा हे द्रुपद झालं. त्याच्यानंतर दिग्भिर वेष्टित मंबरमेव प्रत्यक ब्रह्मेती खम ब्रह्मेती श्रुतिरपी वदती दिगंबरा वदती असं म्हटलं आणि पुढे हे तेच जे तत्व आहे ते अ, अ, ब्रह्मानंदम मध्ये पण द्वंद्वातीत म्हणून सांगितलेलं आहे. तर ते द्वंद्वातीत किंवा सर्व भावातीत असं ते अ, आत्मतत्व आहे. आणि ते भावातीत म्हणजे काय? तर भावातीत म्हणजे ते अ, भावपदार्थांपेक्षाही पलीकडचं आहे म्हणून ते सांगतात. आता भावपदार्थ याच्यात भाव याचा अर्थ काय? आता अ, भाव म्हणजे आपण नुसतं अ, माझ्या मनातला असा भाव आहे हे म्हणतो. तर भावपदार्थ म्हणजे ज्याच्याबद्दल जे आपल्याला अ, इंद्रियांनी ग्रहण करता येतात आणि मनाने त्याचा अर्थ लावता येतो. आता तो चुकीचा आहे, बरोबर आहे ही पुढची गोष्ट. म्हणजे एखाद्या गोष्टीवर बाह्य पदार्थांचं असं आहे, की त्याचा प्रत्येकाचा त्या गोष्टीबद्दलचा भाव वेगळा असू शकतो. अ, म्हणजे एका स्त्रीवरचा एक एकाला ती पत्नी असा भाव असतो, एकाला ती मुलगी असा भाव असतो, एकाला ती आई असा भाव असतो, एकाला ती बहीण असा भाव असतो. तर एखाद्याला ती त्रयस्थ कोणतरी स्त्री असा भाव असतो. तर भावपदार्थ म्हणजे जे सर्व इंद्रिय आणि अंतःकरण तत्वानी जे समजून येतात ते भावपदार्थ आहे. कारण आणि तो त्या परमात्मा त्या भाव पदार्थाच्या पलीकडचा आहे. पलीकडचा म्हणजे अभावरूप नाहीये. अभाव म्हणजे तिथे भाव नाहीतच असा. पण भाव पदार्थाच्या पलीकडचा म्हणजे भाव पदार्थांनाही व्यापून त्याच्याही पलीकडे उरलेला असा तो सत्स्वरूप परमात्मा आहे असं तिथे सांगतात. आता बुद्धांचा जो तत्वज्ञान आहे तर त्याच्यात तो भाव पदार्थाच्या पलीकडे म्हणजे अभावरूप म्हणून शून्य मानलेला आहे. म्हणजे काही नाहीच आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांची सगळी हे सर्वम शून्यम शून्यम म्हणतात. म्हणजे सर्वम शून्यम शून्यम झालं तर अ, बाह्य पदार्थापासून वैराग्य तर मिळालं पण आतला पदार्थ किंवा परमात्म तत्व कळलंच नाही कारण सगळं शून्य रूप झालेलं आहे. त्यामुळे अभावरूप तो नाहीये पण तरीही भाव पदार्थाच्या पलीकडचा आहे. भाव याला इंग्लिशमध्ये म्हणायला लागलं तर अ, भाव म्हणजे परसेप्शन. भाव पदार्थ म्हणजे ज्याच्याबद्दल परसेप्शन आपल्याला क्रिएट करता येतं. आपल्याला ज्याच्याबद्दल जो काही अनुभव घेऊन त्याच्याबद्दल एक मत बनवता येतं असा तो नाहीये. म्हणून भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि असं म्हटलंय ना ते आपण म्हणजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू मध्ये जे आलेलं आहे ते गुरुरूप जे आहे ते भावातीतम आहे आणि या आरतीचा पहिला शब्द पण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आरती हे तव चरणी राहो नतीतती गुरुवरा. म्हणजे नेती नेती या शब्दांनी सांगितलेला आणि तत्पदार्थांनी दाखवलेला गुरुवर म्हणजे जे सर्वात गुरु म्हणजे मोठं म्हणजे गुरु पदार्थाचा एक अर्थ असा आहे की जे विस्तृत आहे. गुरुवर म्हणजे जे सर्वात विस्तृत आपल्याला माहिती आहे आकाश त्याच्यापेक्षाही विस्तृत असं सच्चिदानंद स्वरूप आहे. सत्स्वरूप सत शब्दांनी ते दाखवलं जातं असे ते गुरुवर आहेत. म्हणजे अं, गुरु अष्टच्याही पलीकडे सद्गुरु असे ते आहेत आणि त्यांच्या चरणाला मी नमस्कार करतो म्हणून पहिलं चरण आलेलं आहे. तर तिथे जे सांगितलेलं आहे गुरुवर पद जे आहे किंवा ब्रह्मानंदम मध्ये द्वंद्वातीतम द्वंद्व जिथे आहे म्हणजे मी तू आहे सकाळ रात्र आहे या द्वंद्वाच्या पलीकडे सगळ्या
पदार्थाच्या पलीकडे असं ते तत्व आहे असं सांगतात. शून्य अवस्था शून्य अवस्था ही अ, बुद्धांच्या तत्वज्ञानात आलेली आहे. त्यामुळे ती भ्रम निर्माण करणारी आहे. बुद्धावतार हा भगवान विष्णूंचा अवतार आहे. त्यांनी तो अवतार का घेतला? तर तो अवतार अशा करता घेतला, की राक्षस प्रवृत्तीचे जे राजे आहेत, ते वैदिक धर्मातल्या यज्ञयागाचा उपयोग करून किंवा अथर्ववेदांतर्गत आलेले जे अ, तामसिक जारण-मारण प्रयोग आहेत, त्याला करणी म्हणतात किंवा असे, तर त्याचा प्रयोग करून ते स्वतःचं सामर्थ्य वाढवत होते. त्यांची दिशाभूल करायला म्हणून बुद्धांचा अवतार आहे. तर त्यामुळे तिथे जे तत्वज्ञान आहे, आता बुद्धांनी स्वतः काही तत्वज्ञान लिहिलेलं नाहीये. तर ती परंपरा मानून पुढे लोकांनी जे पुढे ठेवलं, तर ते त्या तत्वज्ञानात सर्व शून्यच आहे. सर्वम क्षणिकम क्षणिकम आणि सर्वम शून्यम शून्यम हा त्यांचा निर्णय आहे. आता सगळं क्षणिक आहे म्हणजे या क्षणाला जे आहे ते तिकडेच संपलं. दुसऱ्या क्षणाला दुसरं म्हणजे मग तिथे एकसंधता धरलेलीच नाही. म्हणजे क्षणभरापूर्वी ज्याला मी म्हणतोय तो आत्ता राहिलाच नाही. तर तसा विचार केला तर सगळी अव्यवस्था निर्माण होते. तिथे लॉजिक काही लागत नाही. म्हणजे एकीकडे म्हणायचं सर्वम क्षणिकम क्षणिकम आणि दुसरीकडे म्हणायचं सर्वम शून्यम शून्यम. मग सगळं शून्यच असेल तर आधीही शून्य आहे, आताही शून्य आहे, म्हणजे ते कायम झालं, मग ते क्षणिक होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, हे कन्फ्युजन क्रिएट करायला तो शून्यवाद तो निर्माण केला गेलेला आहे. त्याचं खंडन आचार्य महाराजांनी करून हा अद्वैत तत्वज्ञान पुढे ठेवलेलं आहे. आणि त्याच्यात हे तत्पदार्थ त्वम पदार्थ म्हणजे पहिल्या दिगंबराचा अर्थ, दुसऱ्या दिगंबराचा अर्थ हा त्यात त्यांनी मांडला. त्यामुळे शून्यावस्था अशी काही नाहीये. अ, त्रिगुणांची साम्यावस्था किंवा मनाची समाधान समाधी म्हणजे सम म्हणजे काय? सम म्हणजे त्रिगुण सम झाले. त्रिगुण सम झाले म्हणजे ती शून्य अवस्था नाहीये, ती सच्चिदानंद अवस्था आहे. ती पूर्ण अवस्था आहे. पूर्णात पूर्णमिदम जे म्हटलेलं आहे, तिथे शून्य नाहीये, अभाव नाहीये, ती पूर्ण अवस्था आहे. सत याचाच अर्थ जे सर्वव्यापी सर्वकाली असलेलं आहे. चित रूपाने ते ज्ञानरूप आहे आणि आनंदमय आहे. सच्चित सुखघनम मायातीतम पुढे दिगंबरामध्ये आलेलं आहे. सच्चित सुख घन आहे. म्हणजे घन म्हणजे काय, तर त्या सुखात मध्ये काहीही अंतराय नाहीये असं ते आहे. अ, तर त्यामुळे शून्य अवस्था हे आपल्या तत्वज्ञानात नाहीये. तो चुकीचा कन्सेप्ट आहे. हा. आता हा आता इंद्रियाची बहिर्वृत्ती आहे, त्यामुळे अ, तो आत्मतत्वाला पाहू शकत नाही. मग आत्मतत्वाच्या पलीकडे जे दिसतं ते सगळं देह आहे, ते सगळं शरीर आहे. शरीर याचा अर्थ क्षरते इति शरीर हा. संसार याचा अर्थही तोच आहे, संस्कृते इति संसार हा. त्यालाच गीतेत क्षेत्र म्हटलेलं आहे. क्षेत्र म्हणजे जो क्षेत्रज्ञ सोडून जे आहे, जसं शेतात शेती करतो तो शेतकरी असतो, तसं आपलं शरीर आपण आपल्या बुद्धीने चालवतो असं आपल्याला वाटतंय. पण बुद्धी हे ही आपण फार तर म्हणू ते नांगर चालवायचं साधन म्हणा किंवा तो बैल म्हणा, पण तो चालवणारा शेतकरी ही बुद्धीच्याही पलीकडे ते साक्षीरूप जे आहे ते आहे. अ, हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला. तर पहिल्या दिगंबरांनी आपल्याला तेच समजून येणार.
हा हा आता हे समजायसाठी ना मी एक हे केलेलं स्केच तयार केलेलं मी ते हे दाखवतो. आता तीन देह सांगितले, म्हणजे देहत्रयाच्या पलीकडे बुद्धी जात नाही, ते तीन देह आणि हे पाच कोश याचा संबंध कसं काय, तर ते कळायसाठी एक स्केच केलंय, तर ते मी आता दाखवतो स्क्रीनवर. श्रीराम, कॅमेरा उलटा कसा करायचा. हा, हे दिसतंय. तर हे या जांभळ्या कलर जो आहे तो स्थूलदेह झाला. पोपटी हिरवा कलर तो सूक्ष्मदेह आणि डार्क काळा आहे तो कारणदेह. आता कोश कसे आहेत ते इथे आपण पाहू. तर सर्वात बाहेरचा अन्नमय कोश आहे. अन्नमय कोश म्हणजे हे शरीर, आपल्याला जे बाह्य स्थूल शरीर दिसतं तो झाला अन्नमय कोश. हे दिसतंय क्लिअर, वाचता येतंय. तर त्याच्यानंतर येतो प्राणमय कोश. आता प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश हे सगळे अ, सूक्ष्मदेहाचा भाग आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचा रंग हा पोपटी हिरवा ठेवलेला आहे. त्याचं कारण हे तिन्ही देह मिळून सूक्ष्मदेह, म्हणजे सूक्ष्मदेहात हे कोश कसे आहेत कळायसाठी आपण हे ग्राफ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तयार केलंय. तर प्राणमय कोशात काय येतं, तर आता अन्नमय कोश आहे त्याच्या आतच आपल्याला प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश हे एकाच्या आत एक आहेत. पण तत्वज्ञानाच्या दृष्टीने ते एकापेक्षा एक वरच्या लेवलचे आणि एका बाहेरचे एक होतात. तर अन्नमय कोश म्हणजे स्थूल देह झालं. प्राणमय कोश म्हणजे प्राण, आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीचे प्राण गेले, तर प्राण गेले म्हणजे त्याच्यात प्राण आणि सगळ्या इंद्रियासकट मन हे मन किंवा अंतःकरण तत्व बाहेर जातं, त्याला प्राण बाहेर जाणे म्हणतात. तर शरीरातला जो स्थूल प्राण आहे श्वासोच्छवासाने, तर तो अ, प्राणाचा एक प्रकार झाला. असे पाच मुख्य प्राण आणि पाच उपप्राण आहेत. म्हणजे अ, अ, प्राण, अपान, उदान हे पाच भाग झाले आणि मग धनंजय वगैरे असे उपप्राण झाले. आता त्या डिटेलमध्ये आपण जात नाही आहोत. पण या प्राणाचं कार्य शरीराचं सगळं जे शरीर जिवंत आणि कार्यरत ठेवणं हे याचं कार्य आहे. आणि हे बुद्धी आणि मनाला अ, मनानी चालत नाही. म्हणजे बाकी इंद्रिय आपण म्हणतो कर्मेंद्रिय मनानी चालतायत किंवा अ, अ, जर मन किंवा चित्त थाऱ्यावर नसेल तर समोरून कोण माणूस गेला तरी आपल्याला ते रजिस्टर होत नाही किंवा असं. किंवा आपण मनाने ठरवून काही कार्य करू शकतो, कर्मेंद्रियांना चालवू शकतो, म्हणजे पायाने चालतो, हाताने उचलतो, कार्य करतो वगैरे. पण काही ज्या शरीरातल्या गोष्टी आहेत त्या आपोआप होत असतात. रक्ताभिसरण आहे, मलमूत्राचं उत्सर्जनापर्यंत ते आणून ठेवणं आहे, श्वासोच्छवास आहे. आपण प्रयत्नपूर्वक श्वासोच्छवास करतो, पण झोपेत जिथे बुद्धी ही नाही काम करत आहे तिथे पण श्वासोच्छवास चालूच राहतो. म्हणजे मनाच्या साह्यतेच्या शिवाय या ज्या गोष्टी चालू राहतात त्या ते प्राणाचं कार्य आहे. एक विशेष म्हणजे आता तुम्ही इंडस्ट्रीतल्या आहात, इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये आहात म्हणून तुम्हाला ते उदाहरण द्यायला हरकत नाही की इन्स्ट्रुमेंट एअर असते सर्व्हिस एक. आता ती इन्स्ट्रुमेंट एअर सर्व्हिस काय करते की जे वॉल्स किंवा जे कंट्रोल्स आहेत त्याचं रीडिंग, त्याचं मॉनिटरिंग हे सगळं त्या इन्स्ट्रुमेंट एअरने होतं. म्हणजे हा, ऑपरेट होतं. तर तसं हे शरीर ऑपरेट त्या प्राणाच्या वेगवेगळ्या
रूपाने ते प्राणातर्फे चालवलं जातं आणि त्यामुळे भूक लागणं, तहान लागणं हे सगळे त्या प्राणमय कोशातले दोष झाले. अन्नमय कोशात शरीर दुखतंय किंवा चटका बसला, स्पर्श, दिसतंय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाचे विषय जे आहेत ते अन्नमय कोशाच्या संबंधित आहेत आणि तहान लागणं, भूक लागणं हे प्राणमय कोशाच्या संबंधित आहे. मग येतो मनोमय कोश. ह्याच्यात काय येतं, तर सर्व इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि त्याच्याबरोबर अंतःकरण तत्व मन अवस्थेतलं, याला मनोमय कोश म्हटलेलं आहे. आता आपण म्हणू कर्मेंद्रिय हात-पाय, मग हे सूक्ष्मदेहात कसं आलं, तर प्राण जेव्हा जातो त्याच्यानंतर ते स्थूल शरीराला चालता येतं का? नाही येते. कारण ती चालण्याची जी शक्ती आहे, ते म्हणजे कर्मेंद्रिय आहे. तसं ऐकण्याची शक्ती म्हणजे श्रवणेंद्रिय आहे. बाह्य दिसणारे कान किंवा कानाचा पडदा हे काय ऐकण्याची शक्ती नाहीये. त्याचा अ, अनुभव जो आत होतो आणि त्याचा जो अर्थ लावला जातो मनाने, तर ते अनुभव करून देणारं इंद्रिय ते म्हणजे अ, श्रवणेंद्रिय आहे. तर अशी सगळी श्रवणेंद्रिय नंतर आपली जिभेचं म्हणजे चव घेणं, ऐकणं ही सगळी ज्ञान इंद्रिय झाली आणि चालणं, बोलणं, हाताने कार्य करणं ही ही सगळी जी कार्य चालतात ती कर्मेंद्रियाने चालतात. तर 10 इंद्रिय आणि ते मन असं मिळून मनोमय कोश झाला. मन जेव्हा निर्णय अवस्थेला पोचतं तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. तर निर्णय अवस्थेला पोचलेलं मन म्हणजे बुद्धी आणि मग ही सगळी इंद्रिय याला म्हणून मिळून विज्ञानमय कोश म्हणतात. तर जागृतावस्थेत आपला अन्नमय, प्राणमय आणि मनोमय आणि विज्ञानमय या कोशांचा वेगवेगळा अनुभव आपल्याला येतो. पण त्याबरोबर स्थूल शरीराचाही अनुभव असतो. स्वप्नावस्थेत आपण जेव्हा जातो तेव्हा अ, ते मनच फक्त इंद्रियांना घेऊन कार्य करत असतं. आणि त्याच्याही पुढे जेव्हा सुषुप्ती अवस्था जी गाढ झोप आहे, तेव्हा तेव्हा मनही कार्य करत नाही, बुद्धीही कार्य करत नाही. तिथे स अंतःकरण तत्व हे तिथे सुप्तावस्थेत असतं आणि फक्त तिथे राहतं ते अज्ञान. अज्ञान म्हणजे बाह्य विषयांचं ज्ञान आहे तेही त्याचाही भाग अज्ञानात येतो. पण इथे म्हणजे अज्ञानाची ही शुद्ध अवस्था आहे. म्हणजे तिथे कोणतं विपरीत ज्ञानही नाही. आपण जागे असतो तेव्हा आपल्याला हे विपरीत ज्ञान असतं. म्हणजे हे शरीर म्हणजे मी आहे, असं ज्ञान असतं. किंवा हे बाह्य पदार्थ आहेत, त्याच्यातनं आपल्याला सुख मिळणार आहे. हे अज्ञानातही अशुद्ध अज्ञान म्हटलं पाहिजे. इथे केवळ अज्ञान आहे. म्हणजे तिथे बाह्य पदार्थाचीही शुद्धी नाही, मन नाही, बुद्धी नाही. तर ती जी सुषुप्ती अवस्था आहे, ते कारण देहाच्या संबंधित आहे आणि तो आनंदमय कोश आहे. म्हणजे तिथपर्यंत यांना कोश म्हटलेत कारण ते आवरण करतात. आणि ते आवरण करतात तेच दिगंबराच्या पहिल्या शब्दाचा अर्थाच्या वेळी दिग्भिरवेष्टित मंबरमेव म्हणजे दिक्तत्वानी वेष्टित झालेलं म्हणजे दिक्तत्व अंबरमेव म्हणजे अंबर म्हणजे पडदा आलाय अशा दृष्टीने त्यांनी सांगितलंय. असं वाटणारं ते त्याला त्यांनी प्रत्यक ब्रह्म म्हटलेलं. तर आता पुढे आपण वाचू म्हणजे तसा तसा अर्थ तो आपल्याला कळत जाईल. हा, एक मिनिट अजून एक सॉरी दाखवायचं राहिलं की जसं हे कोशांचं झालं तसं स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह याचे साधारण आकार कसे असतात, तर सूक्ष्म देह जेव्हा स्थिर आहे तेव्हा किंवा विज्ञानमय कोशात जेव्हा आहे तेव्हा त्याला अंगुष्ठ मात्र आकार असतो. अंगुष्ठ मात्र पुरुषम म्हणून पण म्हटलेलं आहे. आणि आपल्या शक्तिपात साधनेत किंवा योगमार्गाने जे कुंडलिनी जागृत करून पुढे जातात
तेव्हा काहींना असा तो सूक्ष्मदेह दर्शनाचा अनुभवही येतो. तिथे अंगुष्ठमान पुरुष म्हटलेलं आहे. कधी-कधी स्वतःसारखाच पण अंगठ्या एवढा पुरुष दिसतो. रामकृष्ण परमहंसांच्या चरित्रात पण आलेलं आहे, की त्यांच्यासारखाच दिसणारा पण अंगठ्या एवढा असा पुरुष. तर ते सूक्ष्मदेह त्या अंगठ्या एवढा आहे. याचा अर्थ तो तेवढाच राहतो असा नाही. तो सगळ्या शरीरभर पोचलेला आहे. कारण कुठे दुखलं-खुपलं याची जाणीव कोणाला होते? सूक्ष्म शरीरालाच होते. त्याच्याबरोबर तो फक्त स्थूल देहापुरताच मर्यादित आपण जागृत अवस्थेत असताना असतो. पण एखादं दृश्य आपण पाहतो, तर तिथपर्यंत आपलं मन जाऊन त्या विषयाचं ज्ञान आपल्या प्रकाशाच्या मार्फत ते मन तिथपर्यंत जाऊन त्याचं ज्ञान आपल्याला परत आणून करून देतंय. स्वप्नावस्थेत आपण पाहतो, की आपण वेगळ्या ग्रहावर गेलोय किंवा दुसरीकडे गेलोय किंवा मागे आपण एका गुरुबंधूंचा अनुभव पाहिलेला, की ऐकलेला, की अ, ते घरी काही भांडणाच्या ह्यानी त्याने विष पितो म्हणून धमकी द्यायला विष तोंडात लावलं, घेतलं आणि खरंच ते थोडंसं तोंडात घेतलं आणि सायनाईड होतं ते. आणि त्या बेशुद्ध अवस्थेत त्यांना त्यांच्या अ, आता मी स्थळ कालाचं जास्त हे करत नाही कारण ते वैयक्तिक काही रेफरन्स. गुरुदेव. तर अ, जरी आपण हे बघितलं की सूक्ष्मदेहाचा अंगुष्ठमान अंगठ्या एवढा आकार जरी असला तरी तो स्थिर म्हणजे विज्ञानमय कोशाच्या स्वरूपात असताना तेवढा असतो. ते मनाच्या वृत्तीत गेलं तर मन हे फक्त देहात नाही, देहाच्या बाहेर. आपण व्यवहारातही किती वेळा म्हणतो, मी जरी इकडे आलो तरी माझं मन तिकडेच वाडीलाच आहे, अजून महाराजांच्या इथेच आहे. याचा अर्थ ते मन अ, आपण मगाशी म्हटलं तसं, की एखाद्या बाह्य विषयापर्यंत जाऊन त्या बाह्य विषयाचा अनुभव आत घेऊन येतं. तसं स्वप्नावस्थेत ते कुठेही जाऊ शकतं आणि ते सांगायला आपण ते एका गुरुबंधूंचा अनुभव घेत होतो. त्यात स्थलकाळ जास्त सांगत नाही कारण वैयक्तिक रेफरन्स येऊ नये म्हणून. तर त्यांनी म्हणजे ते चुकून विष तोंडात गेल्यावर बेशुद्ध अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्यांना त्याच्या घरात एक म्हणजे पोटमाळा होता, शिडी होती. त्या शिडीवर एक दासबोधाचं त्यांचं रोजच्या वाचण्याचं पुस्तक असं पानं उघडून असं उपडं लटकत राहिलं एका पायरीवर, असं ते दिसलं. त्याच्यानंतर महाराजांनी येऊन त्यांना म्हणजे ते लाथ मारली आणि ते परत त्या शरीरात ते आले, असं त्यांना सगळं त्या बेशुद्धावस्थेत दिसलं. त्याच्यानंतर बरं झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी ते त्या ज्या गावात होते, सासूरवाडीला होते, तिथून स्वतःच्या घरी, स्वतःच्या गावी गेल्यानंतर त्यांना ते पुस्तक तसंच त्या पायरीवर अडकलेलं दिसलं. आता याचा अर्थ काय, की तो सूक्ष्मदेह तो देह सोडून तिथपर्यंत पण जाऊन आला. दुसरा एक आहे, मनाचा असा स्वभाव आहे, की ज्याचं चिंतन ते करतं तद्रूपच होतं. आपण मोकळ्या समजा समुद्रावर गेलो, तर पूर्ण समुद्र बघून मनाला शांतता का मिळते? कारण ते मन त्या दृश्या इतकं एक्सपांड होतं आणि ते एक्सपांड झाल्यामुळे त्यातले जे सुख-दुःखाचे जे अनुभव आहेत, ते छोटे त्या मनाच्या मानाने खूप छोटे होतात आणि मग ते म्हणजे विशेष करून जाणवत नाही. म्हणून स्ट्रेस जाते म्हणतायत आपण म्हणतो जे, की अ, डोंगरावर जाऊन आकाश पाहिलं किंवा समुद्रावर जाऊन पूर्ण ते क्षितिज, आकाश, समुद्र पाहिलं, तर मन शांत होतं कारण ते मन तितकं विशाल होतं. तर असं जरी होत असलं तरी मूळ त्याचा आकार जो आहे, जेव्हा तो याच्यात अ, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तो अंगुष्ठ मात्र आहे आणि कारण देह हा अगदी बिंदू मात्र आहे. बिंदू म्हणजे आपण जसं त्याला डायमेन्शनच नाही, म्हणजे लांबी रुंदी काही नाही, असं ते अतिसूक्ष्म याच्यात राहतं. आणि तर तिथे बुद्धी नसते अशी नाही, पण ती बुद्धी, मन, इंद्रिय हे सगळी सुप्त अवस्थेत असतात. म्हणून त्याला सुषुप्ती असं नाव आहे.
आणि ते कारण देहाचं रक्षण आहे. आता ही 3 देह झाले. आता आपण पुढे वाचू. संस्कार जे आहेत ते सगळे सूक्ष्म देहावर आहेत. सगळे संस्कार हे सूक्ष्म देहावर आहेत आणि त्याच्याहून स्पेसिफिक म्हणायचं झालं तर मन किंवा अंतःकरण तत्व जे आहे, चित्त जे आहे, चित्त हे सगळे संस्कार घेणारं आणि ते बाहेर टाकणारं ज्याचं स्वरूप आहे. म्हणजे आपण म्हणतो आपलं चित्तच थाऱ्यावर नाही. म्हणजे तेव्हा काय होतं, समोरून माणूस आला गेला तरी आपल्याला कळत नाही. एखादा आपल्याला हाक मारतोय, आता तुला ऐकू आली का? हा आवाज आला पण मला काही कळलं नाही हाक मारतोय ते, कारण माझं चित्त थाऱ्यावर नाही. तर ती चित्त ही जी अवस्था आहे ती ज्ञान ग्रहण करणारी किंवा इन्फॉर्मेशन घेणारी म्हणू, ज्ञानापेक्षा ज्ञान म्हटलं तर ते आत्मतत्वाचं होईल. तर इन्फॉर्मेशन घेणं आणि देणं साठी जे आवश्यक आहे ते चित्त आहे. तर संस्कार जे होतात ते तिथे होतात आणि ते मनानी विषय आत घेतले जातात इंद्रियद्वारा आणि ते मनानी विषय आत घेऊन ते साठवले जातात आणि जोपर्यंत मुक्ती होत नाही तोपर्यंत ते इंद्रियासहित मन तसंच एका शरीरातून दुसरा शरीर आणि अ, कधी समजा एखाद्याचे कर्म वाईट असतील, त्याला शरीर नाही मिळालं, तर केवळ ते प्राणाला घेऊन मन त्या सूक्ष्म शरीराबरोबर राहतं. म्हणून जी पिशाच्य योनी सांगितलेली आहे, त्यांना वायवीय शरीर आहे. कारण प्राण, मन आणि इंद्रिय एवढंच त्यात असतं. त्यामुळे ते वायवीय आहे. आणि कधी-कधी ते दिसतात का? कारण त्यांच्यात आधीच्या स्थूल देहाचे जे संस्कार आहेत, त्यामुळे त्या वायूला त्याचं रूप थोड्या काळाकरता प्राप्त होऊन ते त्याच रूपात दिसू शकतात. असं ते आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त काही हे असेल पिशाच्य तर आपण भागवतात गोकर्ण महात्म्यात पाहिलंय. जे गोकर्णाचा बंधू जो धुंदुकारी जो पिशाच्य होतो, तो वेगवेगळी रूपं घेऊन येतो. म्हणजे खरं त्याचं वायवीय शरीर आहे. वायवीय शरीर असल्यामुळे ती फ्लेक्झिबिलिटी आहे त्याला कोणतंही रूप घेण्याची. मग तो रेड्याच्या रूपात काय येतो, अग्नीच्या रूपात वगैरे ते सांगितलं. तर म्हणजे प्रश्नाचं उत्तर असं आहे की संस्कार जे होतात ते या सूक्ष्मदेहावर म्हणजे मुख्य मनावर आहेत. सुख-दुःख जे होतं ते पण मनाला होतंय. आपण म्हणतो की शरीराला दुःख होतं, पण समजा एखाद्या ऑपरेशनच्या वेळी आपल्याला गुंगी देतात. शरीर तेच आहे, प्राण गेलेला नाहीये. इंद्रिय आहेत, मांस आहे, कापलं जातंय, पण दुःख होत नाहीये. कारण मनाला गुंगी दिली ते सुप्तावस्थेत आपण जबरदस्ती घातलेलं आहे त्या मनाला. जोपर्यंत ते मन जागृत अवस्थेत होत नाही, तोपर्यंत ते दुःख होत नाही. म्हणून दत्त महात्म्यातही हा उल्लेख आलेला आहे की अलर्क राजाला त्याचे आईने जी मदालसेनी चिठ्ठी देऊन ठेवलेली असते. कारण पहिले त्याचे 3 भावांना त्या जन्माबरोबर ती ज्ञानोपदेश करताय आणि मग ते सगळं कर्म वगैरेच्या पलीकडे गेलेले असल्यामुळे काहीच कर्म न करणारे असे ते राजाला ते वेडे झाल्यासारखे वाटतात. म्हणून ह्याला तो उपदेश करू देत नाही तो. म्हणून ती त्याची सोय म्हणून एक चिठ्ठी लिहून ठेवते की तर तो आता कथाभाग मोठा आहे, पण थोडक्यात सांगायचं म्हणजे तो सुबाहू त्याचा मोठा भाऊ अलर्काचा पराभव केल्यावर रानात गेल्यावर दुःख झालेलं आहे खूप. तर दत्तात्रय मिळतात, भेटतात त्यांना. तर भेटल्यानंतर ते त्याला प्रश्न विचारतात की दुःख कुठं झालं? तर आता मदालसाचं दूध प्यायलेला आहे तो आणि त्याचे भाऊही सगळे ज्ञानी आहेत. त्याच्यामुळे त्याची तयारी तर आहेच ती. फक्त ती त्याच्यावर पडदा आहे. तो एका प्रश्नाने त्याचा पडदा जातो. पहिल्यांदा तो म्हणतो, "हे दुःख हे शरीराला झालं का?" तर हे शरीर
त्याला स्वतःचा असा काही अनुभव नाही असा विचार करत हे मनाला दुःख झालंय वगैरे मग तो पुढे विचार करत आत्मस्वरूपापर्यंत जातो असं ते सगळं आहे. पण सांगायचं गोष्ट असं की सुख-दुःख किंवा कोणत्याही द्वंद्वाचा जो अनुभव आहे, आपण मॉडर्न याच्यात पण बघतो की अ, सगळा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, कॉम्प्युटरच्या लँग्वेजेस आहे, सगळं ते बायनरी म्हणजे 0 आणि 1 या द्वंद्वावरच निर्माण केलं गेलेलं आहे. आहे किंवा नाही, हो किंवा नाही, प्लस किंवा मायनस फक्त 2 कोडनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. सगळं द्वंद्वावर आहे. तर तसं हे म्हणजे अ, मन जे आहे त्याचं कोडिंग सगळं ह्या पद्धतीने झालेलं आहे आणि ते प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक क्षणी आपल्याला जो अनुभव येतो, त्याचं प्रोग्रामिंग आपल्या त्या मनात होत राहतं. त्यालाच आपण संस्कार म्हणतो. म्हणून आपण पाहतो, की कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर शक्तिपात दीक्षेत विशेषतः काही-काही लोकं म्हणजे वाघसिंहासारख्या डरकाळ्या फोडायला लागतात, काही डुलायला लागतात. तर ती कुंडलिनी शक्ती पुन्हा म्हणजे जन्म होताना सहस्रारापासून येऊन ती मूलाधारात बसलेली आहे. ती पुन्हा जेव्हा वर जाते, तेव्हा ते संस्कार अनवाइंड करत जाताना तेच संस्कार परत बाहेर आल्यासारखे दिसतात. मग व्याघ्र जन्माचे काही संस्कार राहिले असतील, तर ते डरकाळी फोडणं आहे. एखाद्याचा पूर्वजन्म मनुष्याची साधना झालेली आहे, तर तो शांत बसलेला दिसतो. त्याला फक्त आनंदाची अनुभूती आहे. असा सगळा तो प्रकार आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे संस्कार हे सूक्ष्म देहावर म्हणजे मुख्य मनावर होतात. वाचूया आपण. हां. वाचताय ना काका? हां. म्हणजे हां, आता याला आनंदमय कोश का म्हटलंय? तर अ, महाराजांनी प्रवचनात पण छान हे उदाहरण देऊन सांगितलंय, की गाढ झोपेतनं कोणी उठवलं, की आपण म्हणतो, "अरे कशाला उठवलं मला? चांगल्या सुखात मी होतो." म्हणजे ते गाढ झोपेत असताना ते सुख आहे, याची उठल्यावर जाणीव होते. पण ते गाढ झोपेत असताना आता मी गाढ झोपेत आहे, सुखात आहे, ही जाणीव नसते. म्हणजे अज्ञान आहे, पण आनंद आहे. त्यामुळे अज्ञानयुक्त आनंद तिथे असल्यामुळे, अज्ञान अजूनही असल्यामुळे तो कोश आहे, तरी पण आनंदही आहे. आणि आपण मागे एकदा म्हटल्याप्रमाणे गाढ झोपेची व्यवस्था ठेवली कशाला आहे? कारण शरीर आणि आत्मतत्व हे परस्पर विरोधी आहेत. त्यामुळे ते एकत्र राहणं हे वास्तविक शक्य नाहीये. तर किंवा त्या संस्काराप्रमाणे ते संस्कार करायला धर्माप्रमाणे अ, वागून आपले राजसिक तामसिक संस्कार दूर करून सात्विक संस्कार वाढवून पुढे मग त्या सात्विक संस्काराचाही त्याग करून त्रिगुणातीत व्हायचंय किंवा अत्री जसं म्हणतात तसं व्हायचंय. हा जो मार्ग आहे तो चालायकरता त्या शरीराची, मनाची, बुद्धीची जी आवश्यकता आहे, तर हे एकत्र राहणं तो अध्यास विद्या ह्यानी पुढे जायचा जरी असेल, तर तो जायला हे परस्पर विरुद्ध पदार्थ एकत्र कसा राहतील? तर त्यामुळे आनंदाचा अनुभव शरीरात व्हायला, ते ह्याला अटॅच व्हायला ही गाढ झोप आहे, की अज्ञान असलं तरी त्यात आनंद आहे. त्यामुळे कुठेतरी अ, त्या आनंदाची अनुभूती हे त्या शरीरात टिकून राहण्याचं एक मिश राहतं. नाहीतर सगळेच पिशाच्य होऊन फिरतील. त्यामुळे हे जसं कारणदेह किंवा हे जरी म्हणजे बंधन जरी असलं,
तरी ते बंधन हे मोकळं करणारं बंधन आहे. म्हणजे समजा एका जेलमध्ये कोणी अडकलाय, तर त्यातनं भुयारी वाट आहे, तर ती भुयारी वाटेनी त्याच वाटेनी चालणं हे बंधन आहे. पण त्याच वाटेनी चालल्यावर बाकी सगळी जी जेलमधली बंधनं आहेत, ती बंधनातनं बंधनातच टाकणारी बंधन आहे. पण त्या भुयारातनं जर बाहेर जायचं असेल, तर ते भुयाराची मर्यादा, तोच मार्ग हा जो चालून गेलं, तरच तिथून पुढे आपल्याला त्या मोकळ्या मैदानापर्यंत पोहोचता येतं. तसं हे आहे. म्हणजे बुद्धी, मन हे मायेतला भाग असला तरी त्यांचंच साह्य घेऊन काट्याने जसा काटा काढतात, तसं त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचायचं आणि त्याकरता हा दिगंबराचा अर्थ किंवा दिगंबरा महामंत्राचा जप या दोन्हीचा उपयोग होणार आहे. चालेल, वाचूया आपण. इथपर्यंत लक्षात आलंय ना? काही शंका आहे? हो, हो. हां. आता इथे एक महत्वाचा खुलासा करायचा आहे. आपण परब्रह्म आणि परमेश्वर हे अ, अ, एकाच याने पाहतो. आता तसं म्हटलं तर पुढे सगळंच एक आहे हे कळणार आहे. पण जसं मगाशी आपण बघितलं, जीव आणि ते प्रत्येक ब्रह्म याच्यातला फरक बघितला, की जीव म्हणजे त्याच्यात मन, बुद्धी, अहंकार वगैरे आलं. तसं परब्रह्म तत्व सर्वव्यापक जे आहे, त्याच्यापेक्षा परमेश्वर हे म्हटल्यानंतर त्याला गुण येतात. काय गुण येतात? तर ते गुण येताना त्याचा म्हणजे जसा जीवाला भ्रम आहे, तसा ईश्वराला भ्रम नाहीये. पण जेव्हा ईश्वर असं स्वरूप मानलं, तेव्हा ते सर्वव्यापी आहे, सर्व सामर्थ्यवान आहे. ते या जगाचं कार्य करतं. असं त्याला कर्तृत्व, भोक्तृत्व भासमान प्राप्त होतं. आता आपलं कर्तृत्व, भोक्तृत्व पण भासमान आहे, पण ते आपल्याला खरं वाटतं. पण ईश्वराकडे तसं अज्ञान नाहीये. त्याच्या स्वतःसाठी काही कर्तृत्व, भोक्तृत्व नाही आहे. पण त्याच्यामुळे जगाचं सगळं कार्य होतंय. त्यामुळे आपल्याला दिसताना ते तत्व परमेश्वर रूपात जेव्हा आहे, तेव्हा ते भक्तवत्सल आहे, भक्ताभिमानी आहे, तेच भक्तांचं कार्य करतंय हे सगळं दिसतं. तर पुढे वाचूया. हां, तिथे पांडुरंगाच्या जवळ गेल्यावर असं पाहिजे. हं. हां, इथे पण एक वाक्य गेलंय. माझी कामं सुद्धा करता, मग मी कच्चा कसा? असं ते विचारतात. हां, कारण विज्ञानमय पर्यंत बुद्धी आहे. पण तो आनंदमय कोशापर्यंत पण बुद्धी पोहोचू शकत नाही, कारण तिथे सुषुप्ती आहे. तिथे फक्त अज्ञान आहे. बुद्धी तिकडे कार्यकारी नाहीच आहे. त्यामुळे गाढ झोपेत काय झालं हे बुद्धी सांगू शकत नाही. आणि ईश्वर तर ह्या म्हणजे परमात्म तत्व तर ह्या कोशाच्याही पलीकडचं आहे. ते येईल सांगतील महाराज.
हं. हो, म्हणून जसं भक्तीचं आहे, खरी भक्ती ही पराभक्ती आहे, पण तोपर्यंत आपण उपासना भक्ती करतो. तसं ते अनुसंधान हा विचार, की ह्याच्यापेक्षा तो वेगळा आहे, अंतर्यामी आहे. त्याचं सतत जे चिंतन म्हणजे चित्ताला जो जेव्हा आपण तो विषय देतो, तेव्हा ते अनुसंधान होतं. आता इथे अनुसंधान शब्द का वापरलाय? जसं गीतेत भगवंत म्हणतात, "मा अनुस्मर युध्यच." अनुस्मर म्हणजे अनु हा शब्द फॉलो म्हणून इंग्लिशमध्ये शब्द आहे तसा आहे. म्हणजे अनुज म्हणजे माझ्या मागोमाग जन्माला आलेला. अनुकरण म्हणजे एकाने एखादी गोष्ट केली, तसंच दुसरा करतो त्याला म्हणतात अनुकरण. अनुसरण म्हणजे एखादा जसा वागला तसं वागणं किंवा एखादा जसा गेला, अनुसरण म्हणजे मागोमाग चालणं. तसं अनुस्मरण म्हणजे मी तर तुझं स्मरण, ईश्वराला आपलं स्मरण कायम आहे, कारण त्याला सर्व आपण त्याच्या रूपाचाच भाग आहोत आणि त्याची विस्मृती झालेली नाहीये ते. म्हणून तो ईश्वर आहे. त्याचे ईश्वरत्व आल्यानंतर त्याच्या सच्चिदानंदत्वाला जराही कमीपणा आलेला नाहीये. कारण सगुण निर्गुण रूपाने तो एकच आत्मस्वरूप आहे, ह्याचे ज्ञान सतत आहेच ते. कारण तो स्वतः ज्ञानरूप आहे. तर अ, अ, त्यामुळे त्या दृष्टीने त्याचं आपल्याशी संधान आहे. त्याप्रमाणे आपण त्याचं संधान ठेवायचं याचं अनुसंधान याला म्हणतात. आणि ते अनुसंधान ठेवण्या इतकी बुद्धीची गरज आहे. जे निदिध्यासन आपण म्हटलं, की सतत जोपर्यंत ते कायमचं तिथे लागत नाही. समाधी अवस्थेत आपण तद्रूप झालो, पण त्याच्या आधी धारणा आहे. तिथे कायम तिथे लक्ष लागलेलं आहे. ध्यानात अवस्थेत धारणा आहे. त्याच्या आधी निदिध्यासन म्हणजे मुद्दामून प्रयत्न करून पुन्हा पुन्हा तिथे संधान साधणं, त्याला अनुसंधान म्हणतात. ते निदिध्यासन म्हणून म्हटलेलं आहे. तर ते मनाने आणि बुद्धीने करत राहिल्यानंतर म्हणजे आपण मगाशी म्हटलं तसं, की मोकळ्या जागेत तुरुंगातनं भुयारातनं मोकळ्या जागेत जाताना ते भुयार ही काही मोकळी जागा नाहीये, पण त्याच्या मार्फत आपण पुढे तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि मोकळ्या जागेत आल्यावर ते भुयार संपलं, म्हणजे भुयार बुद्धी ही संपली आणि मग तिथे आत्मतत्वाचा प्रकाश आहे. त्यामुळेच आज्ञाचक्राचा भेद होऊन सहस्रापर्यंत जायला तिथे अज्ञान संपलेलं आहे, पण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. अज्ञान संपले म्हणजे बुद्धी नाही. मग आता पुढचा मार्ग कसा? तर तिथे सद्गुरू आपल्याला पुढे नेतात. आपण ते मागे अर्जुनाचं उदाहरण घेतलं, की तो मुलं सगळी ती ब्राह्मणाची मरतात म्हणून भगवान त्यांना मग तुला मुलंच पाहिजे ना, चल मी दाखवतो म्हणून ते रथ घेऊन निघाले. सुदर्शन चक्राने ते काळोख्या एका मार्गातनं निघाले. सुदर्शन चक्राने प्रकाश दिला. ते सुदर्शन चक्र हे ज्ञानाचा भगवंताच्या चित स्वरूपाचा ज्ञानाचा तो अवतार आहे सुदर्शन हा. शत्रुघ्नही त्यांचाच अवतार आहे. निंबार्कचार्यही त्यांचाच अवतार आहे. त्यामुळे त्यांनी द्वैताद्वैत किंवा हे विशिष्ट अद्वैताचा ग्रंथ वेदांत पारिजात सौरभ जो लिहिलाय तो त्याच्यामुळे लिहिलेला आहे. तर सांगायची गोष्ट अशी, की तिथे सद्गुरू तो ज्ञानाचा प्रकाश दाखवून आपल्याला तिथपर्यंत नेतात. तर बुद्धीनी तिथपर्यंत कार्य आहे. तिथपर्यंत जाणं हे बुद्धीचं कार्य आहे. जसं आपण म्हणतो, की विमानात अ, किंवा समजा एखाद्याला चंद्रावर जायचंय, तर तो चंद्रावर जायला पहिल्यांदा त्या स्पेस स्टेशन पर्यंत जायला तो गाडीने गेला, हा कर्ममार्ग झाला. तिथून यानात बसला, हा ज्ञानमार्ग झाला. आता तिथे चंद्रावर उतरल्यावर ते यान घेऊन बसतो का? नाही. मग तो चंद्राचा अनुभव घेतोय. मग तिकडे ज्ञानही मागे पडतं, बुद्धीही मागे, आणि केवळ तो ज्ञान म्हणजे जे शाब्दिक जे आहे ते मागे पडतं आणि मग तो अनुभवरूपी ज्ञान राहतं. मग तिथे बुद्धी राहत नाही. तिथे वासुदेव सर्वम ही अवस्था आहे. तर त्यामुळे त्या अवस्थेला पोचेपर्यंत या बुद्धीच्या साह्याने मनएव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष म्हटले भगवंतानी गीतेत, किंवा
तुकाराम महाराज जे म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, किंवा समर्थांनी मनोबोध केले, मना सज्जना सत जना म्हटलेलं आहे त्यांना, म्हणजे सत्स्वरूप तू आहेस हे म्हटलेलं आहे. हे सगळं का? कारण त्या मन आणि बुद्धीच्या द्वारांनीच, मनाने हा सगळं चिंतन करून, बुद्धी म्हणजे तो एक निर्णय होऊन, त्या निर्णय तो कायम ठेवणं आणि त्या तत्वाचं चिंतन करणं हे अनुसंधान आहे. आणि तेच तप आहे. आलोचन करणं तेच तप आहे. हे आलं लक्षात? म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळालं ना? हं, चालेल. पुढे वाचू. हा, आता इथे पुढे हे श्लोक आलाय ते थोडस याच्यात टायपिंग मिस्टेक आहे. इथे म्हटलं, आणि त्या साक्षी स्वरूपाचं अनुसंधान जितके उत्कटतेने तितकं उत्कटतेने होत राहिले पाहिजे. साक्ष म्हणजे दिसणारे दृश्य. मात्रा स्पर्शस्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यम तान तितिक्षस्व भारत. हे गीतेतला श्लोक आहे. भगवंत सांगतायत ही भूमिका अर्जुनाला सांगितली. याचा अर्थ असा आहे की मात्रा स्पर्शस्तु कौंतेय, मात्रा म्हणजे तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे काय? तर जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली, म्हणजे हा जो सगळा भास जो तयार झाला, तर तेव्हा आपण आत्मानात्म विचारात बघितलं त्याप्रमाणे अं, माया मायेतनं महत्त्व म्हणजे ओरिजिनल जे बुद्धितत्व आहे त्यातनं अहंकार, आणि मग पंचमहाभूत जी तयार झाली, तर आधी त्या तन्मात्रा तयार झाल्या. म्हणजे ते अ, अ, म्हणजे आता समजा आपण इंद्रिय म्हटली, श्रवणेंद्रिय, दृक इंद्रिय, घाणेंद्रिय, त्या त्या इंद्रियांचे विषय म्हणजे त्या तन्मात्रा आहेत. तर त्या तन्मात्रा ज्या आहेत त्याचा स्पर्श म्हणजे अनुभव. स्पर्श म्हणजे नुसतं, जसं दृश्य म्हणजे नुसतं दिसणं नाही, तसं इथे स्पर्श याचा अर्थ त्या तन्मात्रांचा जो अनुभव आहे तो कसा आहे, शीत उष्ण असा अनुभव आहे, किंवा सुख देणारा दुःख देणारा असा द्वंद्वात्मक अनुभव आहे. तो फक्त येणारा जाणारा आहे. तिकडे जर लक्ष ठेवलं तर मनाची स्थिती पण आंदोलित होत राहणार त्याच्याप्रमाणे. आता दुःख झालं ते नको, आता सुख झालं ते पाहिजे, संकल्प विकल्प येत राहणार आणि बुद्धी त्यातच अडकून राहणार. म्हणून तिथे तितिक्षाच धारण केलेली पाहिजे. तिथे त्याच्याबद्दल तितिक्षा ठेवली पाहिजे. आता तितिक्षा याचा अर्थ सहन करणं हा नुसतं नाहीये, तर अप्रतिकारपूर्वक त्याचा ते सहन करणं म्हणजे काय? प्रतिकारच नाही. म्हणजे दुःख होतंय त्याचाही प्रतिकार नाही, सुख होतंय त्याचाही प्रतिकार नाही. आता प्रतिकार नाही म्हणजे रिस्पॉन्स नाही. रिस्पॉन्स नाही म्हणजे जेव्हा त्याची जाणीव झाली की त्याचा रिस्पॉन्स येणार. म्हणजे तिकडे तो अभ्यास पाहिजे की हे सगळं जे आहे ते देहाला होतंय. सुख दुःख हे शीत उष्ण जे आहे ते देहाला जाणवतंय. सुख दुःख हे ते मनाला जाणवतंय. माझा याच्याशी काही संबंध नाहीये असं तटस्थपणे त्याच्याकडे पहा. महाराजांना जेव्हा एकदा पत्र लिहिलं होतं की म्हणजे वाडीच्या ठिकाणी जाऊन सुद्धा मनात काही चांगले विचार न येणं, किंवा काहीतरी वासना मनात एकदम हे येणं, त्या संदर्भात पत्र लिहिलेलं असताना महाराज महाराजांनी लिहिलेल्या पत्रात की मनात सात्विक विचारांबरोबर राजस तामस विचार येणारच. ते जसे येतात तसे निघून जातात. त्याच्याकडे तटस्थपणे पाहण्याचा अभ्यास करावा. तर तिथे तटस्थपणे म्हणजे त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. दुखतंय नाही दुखतंय त्याचा माझ्याशी संबंध नाही. समर्थ म्हणतात, देह दुःख ते सुख मानित जावे. म्हणजे ते मुद्दामून सुख माना असं नाही. आपण विरुद्ध हे का म्हणतो की त्याच्याबद्दलचं दुःख निघून जावं अशा याने. म्हणजे
स्थितप्रज्ञाचं लक्षण देताना भगवंतांनी सांगितलेलं आहे की दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा. म्हणजे दुःख असताना मन अनुद्विग्न आहे, म्हणजे उद्विग्नता त्या मनालाच नाहीये त्यांच्या. आणि सुख मिळाला म्हणे तरी विगत स्पृहा, म्हणजे हे अजून पाहिजे अशी स्पृहा नाहीये, हवं वाटत नाहीये. सुख मिळालेलं हवं वाटत नाही, दुःख मिळालेलं नको वाटत नाहीये. ही जर अवस्था स्थितप्रज्ञाची प्राप्त करून घ्यायची असेल तर तो तितिक्षेचा अभ्यास पाहिजे, हे भगवंताने सांगतात. त्यामुळे दत्तात्रेयांनी पहिला गुरु पृथ्वीला केलाय, तितिक्षा आहे. कोणी खंटायत, कोणी पूजा करतायत, कोणी मलमूत्र विसर्जन करतायत, तरी ती सगळ्यांसाठी सारखी आहे. ती त्याच अन्नाचा पुरवठा करते, तिच्या गर्भातल्या जलाचा पुरवठा करते. तर म्हणून तितिक्षा तितिक्षेचा अभ्यास ह्यांनीच ते अनुसंधान राहणार आहे. नाहीतर तितिक्षेचा अभ्यास नसेल तर मला काय सुख होतंय, मला काय दुःख होतंय, पुढेही ते सुख टिकायला पाहिजे, पुढेही खायला प्यायला मिळायला पाहिजे, म्हणून अजून नोकरी करतच राहिलं पाहिजे, हे सगळे जे मनातले आपल्या विचार आहेत ते विचार कशामुळे आहेत? कारण लक्ष कुठे आहे, तर या सुख आणि दुःखाकडे लक्ष आहे. म्हणून तितिक्षेचा अभ्यास करून अनुसंधान करायला सांगितले. आणि म्हणून मग सांगतायत महाराज की वेदांत श्रवण मनन निधिध्यासन करणं, समाधी, त्याप्रमाणे साक्षात्कार या बुद्धितत्वाच्या द्वाराने करून घेणं, इतकी त्या बुद्धीची योग्यता होण्यापूर्वी ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे अनुसंधान इथून सुरू करायचंय. ही सुरुवात आहे, आपल्याला तो अभ्यास करायचा आहे असं सांगतायत मला. वाचा. हा, हे आगमाबाह्य चुकीचं टाईप झाले. आगमापायीनो अनित्यम म्हणजे अ, अ, येणारं जाणारं असं आहे. आणि अनित्यम, आगमापायीनो नित्यम म्हणजे आगमापायीनं अनित्यम आहे, ते म्हणजे अनित्य आहे, राहणारं नाहीये, काहीच राहणार आहे. सुखही राहणार नाही, दुःखही राहणार नाही. महाराजांनी एका प्रवचनात आपण वाचलंय ते एकीकडे की ताप यावं म्हणून कोणी औषध मागतो का, तरीही तो ताप येतो. तसं सुखही काही न मागता येणार आहे, हे प्रल्हादजींचा सिद्धांत आहे. जसं सुख दुःख न मागता येतं तसं सुखही न मागता येतं. म्हणून त्याच्याकरता प्रयत्न न करता कौमारात आचरित प्राज्ञ, म्हणजे कौमार अवस्थेत बालपणापासूनच भक्ती, ईश्वराची भक्ती प्राज्ञ म्हणजे बुद्धिमान लोक करतात असं प्रल्हादजी सांगतात. हा, वाचा पुढे. हा, हे आपण हे आपण व्यवहारात ते आपल्या सोयीकरता हे सापेक्ष ठरवलेलं आहे दिशा, आणि त्यामुळं दिशा मध्ये हे सगळं बसलेलं आपण मानतोय, पण वास्तविक तसं नाहीये. आपण उदाहरणादाखल हे पाहिलं की गोरेगाव पूर्वेकडनं बस निघाली आणि ती पूर्व दिशेला चालते आणि ती पोचते मुलुंड पश्चिमला. तर मी लहानपणी ते विचारलं, म्हटलं आपण मुलुंड पूर्वेला कसं नाही पोचलो, कारण गोरेगाव पासून निघालोय. परत गोरेगाव
वेस्टला न जाता आपण आरे कॉलनी म्हणजे गोरेगावच्या अजून पूर्वेला गेलो तरी मुलुंड पश्चिम कसं आलं? म्हणजेच आपण जिथे उभं राहिलोय तिथे सूर्या आणि आपण ह्याच्यामध्ये जर एखादी वस्तू असेल तर आपण ते पूर्वेला म्हणतोय आणि सूर्य आणि ती वस्तू याच्यामध्ये आपण आहोत तर मग ती वस्तू पश्चिमेला म्हणतोय. हे सापेक्ष आहे आणि ह्या सापेक्षतेमुळेच सगळे व्यवहार चाललेले आहेत. सूर्यग्रहण आपण झालं म्हणतो. खरं तर सूर्याचं ग्रहण असं काही होतच नाहीये. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आला की त्याला ग्रहण म्हणतोय आपण. सूर्य कायम तेजस्वी आहे किंवा आकाशात ढग आले, सूर्य उगवतोय, मावळतोय. पृथ्वी फिरतीये, सूर्य तिथेच आहे, पृथ्वीच्या मानाने आपण म्हणतोय. तर त्यामुळे हे सापेक्षतेमुळेच हे या दिक्तत्वानी आपण सगळा व्यवहार, सगळी सृष्टी ही त्या मापात बसवायचा प्रयत्न करतो आणि ती मापात बसले असं आपल्याला जे वाटतंय, हा सगळा तो भ्रम आहे. आणि त्यामुळेच ते आत्मतत्वही या दिक्तत्वानी झाकलं गेलेलं स्वतःपुरतं म्हणजे साक्षी आत्म्यापर्यंत जरी पोचलो, तर माझ्या अंतरात्मा आणि आता खेडेकर काका वाचतायत त्यांचा अंतरात्मा हा वेगळा वाटतोय. कारण माझ्या मनात वेगळे विचार आहेत. त्यांच्या मनात प्रश्न आहे. मी त्या प्रश्नाचं उत्तर महाराजांच्या ह्याच्यात वाचलेल्यामुळे माझ्या मनात त्याचं उत्तर आहे. मग ते अंतरात्मे वेगळे वाटू शकतात. पण ते वेगळे नाहीयेत. हे पुढे त्या दिगंबराचा हा अर्थ अजून स्पष्ट होईल तर येईल. तर म्हणजे सांगायची गोष्ट अशी, की हे जे दिशा, हे विभाग सगळे आपण मानतो, हे सगळे सापेक्ष व्यवहारात या भ्रमाचाही काहीतरी व्यवस्थित अर्थ लावून त्यात व्यवहार करता यावा करता या मनाने केलेलेच आहेत. हे सांगतात महाराज. हो. हम्म. हा. आता इथे जे म्हटले इथे जे म्हटलंय की दिग्भिरवेष्टित अंबरमेव प्रत्यक ब्रह्मेती, म्हणजे ते अंबर म्हणजे आकाशासारखं सर्वव्यापक परब्रह्म तत्व. ते म्हणजे घटाकाशाचं उदाहरण दिलं तर ते घटाच्या आत आहे असं वाटतंय, भासतंय. तर दिग्भिर वेष्टित म्हटलं तर खरं तर ते वेष्टित नाहीये, पण वेष्टित झाल्यासारखं जे वाटतंय त्यातनं त्याला बाहेर काढायचंय. आणि त्यासाठी महाराज सांगतायत बुद्धीचं साह्य घ्यायचं आहे, शुद्ध प्रकाशमान आत्मतत्वाचं अनुसंधान करायचं आहे. आता कोशाप्रमाणे कसे धर्म आहेत ते सांगतायत महाराज. वाचूया पुढे. हा. आता याच्यात अजून एक आहे, ते भागवतात महाराजांनी सांगितलंय की तहान भूक हे प्राणाचे धर्म आहे. हं. वाचा पुढे. हा. अहमची शुद्धी म्हणजे अहम म्हणजे मी देह नाही, कारण मी झोपलेला असताना देहाची जाणीव नाही, म्हणजे मी देहापेक्षा वेगळा आहे आणि हा देह, हा हात, हा पाय असा वेगळा दाखवू शकतो म्हणून तो नाही. मग नंतर मी मन नाही, कारण माझं मन मनात आत्ता चांगला विचार नाही आलाय, म्हणजे त्या मनाचाही विचार करणारा असं काहीतरी आहे, म्हणजे ते मनापेक्षा वेगळं आहे. ती बुद्धी म्हटली तर ती बुद्धी गाढ झोपेत नाही, म्हणजे त्याच्यापेक्षाही मी वेगळा आहे. ही झाली अहम पदार्थाची शुद्धी. मग ह्या सगळ्यापेक्षा मी वेगळा आहे, त्यामुळे ह्या सगळ्यांना
शरीरापेक्षा मी वेगळा आहे म्हणजे शरीराचं दुःख हे माझं दुःख नाही. मनापेक्षा मी वेगळा आहे म्हणजे मनाचं दुःख किंवा सुख हे माझं नाही. असा तो तटस्थपणा, ते वैराग्य त्याच्यात येत जातं. हं. माझा याच्याशी काही संबंध नाही असं आहे. हां. आकाश तत्वाप्रमाणे ते खम आहे. खंग पाहिजे ते खवर अनुस्वार पण खम मचा पाय मोडलेला पाहिजे. हे आकाशाचं नाव आहे. हां. याचा संदर्भ काय? खम ब्रह्मेती श्रुतिरपी वदती दिगंबराचेती. त्याचा अर्थ सांगतायत महाराज. दिग्भिर वेष्टितम अंबरमेव म्हणजे दिग्तत्वाने वेष्टित अंबरासारखं प्रत्येक ब्रह्मेती. प्रत्येक ब्रह्म हे तसं आहे. म्हणजे या शरीरानी, मनानी वेष्टिलेलं असं भासणारं असं ते आहे. पण ते तसं भासतंय. खरं ते खम ब्रह्मन म्हणजे आकाशाप्रमाणे व्यापकच आहे. खम ब्रह्मेती श्रुतिरपी वदती. दाखला काय दिलाय तर शब्द प्रमाणाचा दाखला दिलाय. कारण वेदांतात तो भाग आलाय की प्रत्यक्ष प्रमाण अ, खरं असेलच असं नाही. आपण मागेही पाहिलं ते की आपल्याला दिसणारा जो स्पेक्ट्रम आहे त्याच्या पेक्षा पलीकडे अल्ट्राव्हायोलेट लाईट आहे, इन्फ्रारेड लाईट आहे, तो आपल्याला दिसत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाण हे कार्यकारी होऊ शकत नाही. प्रत्यक्ष प्रमाण कार्यकारी असेल तर सिनेमात एखाद्याने दुसऱ्याचा खून केलेला आपण बघतो, पण ते खरं नाहीये. ते फक्त भास आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाण कार्यकारी नाही. अनुमान प्रमाणही कार्यकारी नाहीये. त्यामुळे वेदांतानी आपल्या तत्वज्ञानानी ज्ञानी ऋषींनी फक्त शब्दप्रमाण, ते शब्द कोणता तर अ, वेद वेदवाङ्मयातला जो शब्द आहे त्यालाच प्रमाण मानलेलं आहे. तर ते इथे सांगितलेलं आहे. म्हणजे खम ब्रह्मेती श्रुतिरपी वदती. म्हणजे शब्दप्रमाणाने श्रुतींनी म्हणजे वेदांनी हे सांगितलेलं आहे की ते ते पण खम ब्रह्म आहे. म्हणजे वेष्टीत जरी दिसलं तरी ते व्यापकच आहे. ते सच्चिदानंद स्वरूपच आहे. हे समजणं म्हणजे तत्पदार्थ शुद्धी झाली, अहमची शुद्धी झाली. सॉरी, त्वम पदार्थ शुद्धी झाली, अहमची शुद्धी झाली. म्हणजे तो तू म्हणजे अ, तो अल्पज्ञत्व तुझ्यातलं गेलं, अल्पशक्तिमत्व गेलं, अनित्यत्व गेलं, तर जे उरलेलं जे आहे ते सच्चिदानंद सर्वव्यापी अ, चित स्वरूप म्हणजे जाणीव असणारं ज्ञानस्वरूप, आनंद स्वरूप जे आहे ते तू आहेस इथपर्यंत तो आला. पहिल्या दिगंबराचा असा अर्थ झाला हा. अजून सांगतायत महाराज म्हणजे एक्सप्लेन करतील अजून. हा. हम्म, हम्म, हम्म. हा. हे आकाश गुरु एक्सप्लेन करताना म्हणजे दत्तात्रयांचे 24 गुरु एक्सप्लेन करताना भागवताच्या 11व्या अध्यायात आणि दत्त महात्म्यामध्ये पण आलेले आहेत हे. तेव्हा महाराज सांगतात की अ, आकाशात म्हणे म्हणे आता पाऊस पडला तर जरा थांबा, आकाश जरा सुकल्यावर बाहेर पडू असं आपण म्हणतो का? तर आकाश हे त्या पावसाने ओलं झालेलं नाही. आकाश त्या वाऱ्यांनी वाहिलंच नाही. वाऱ्यांनी सुकत नाही किंवा पावसाने ओलं होत नाही. म्हणजे नैनैन चिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावकः जे सांगितलेलं आहे ते आकाशाबाबतीत पण आहे ना. आकाशाचे भाग करू शकत नाही आपण. आकाशाला छेदू शकत नाही. नैनम दहती पावक
म्हणजे पावकानी वाऱ्यानी आपलं अग्नीने ते जळू शकत नाही, वाऱ्याने सुकवता येत नाही, पाण्याने ओलं होत नाही. असं ते आत्मतत्व म्हणजे असंग आहे. तसं आपला अंतर्यामी जे प्रत्येक ब्रह्म आहे, ते तसंच असल्यामुळे ते वेष्टीतही होत नाही, म्हणजेच ते सर्वव्यापी आहे. हा हम बोध झाला, अहमचा बोध झाला. हा, हे तार्किकांना हे सापडणार नाही म्हटले. हे तार्किक मिसप्रिंट आहे, तार्किक पाहिजे. आता तार्किक म्हणजे कोणतं की अ, हे ज्ञान किंवा तत्व मांडणारी आ- आस्तिक शास्त्र आहेत, तशी नास्तिक शास्त्रही आहेत. नास्तिक शास्त्रात अ, अ, चार्वाकाचं मत आहे, बौद्ध जैन मत वगैरे सगळी, वैशेषिक वगैरे ही सगळी मत आहेत. आस्तिक तत्वात पण मीमांसक म्हणजे कर्ममार्गाची, वेदाचा जो पूर्वांग आहे, म्हणजे अ, 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 पूर्व भाग जो आहे कर्मकांडाचा, ते मानणारी आणि कर्मानीच म्हणजे ईश्वरापेक्षा कर्माला महत्व देणार किंवा हे जे आहे तसे तर्कशास्त्र जे आहे ते तर्कानी ईश्वरापर्यंत जाता येईल हे मानणारे आहेत. पण अध्यात्मशास्त्र जे अद्वैत तत्वज्ञान आहे ते तर्कानी पूर्ण जाणता येत नाही, शेवटी शब्द प्रमाणापर्यंतच आलेले आहेत. गुरुवाक्य गुरुकडनं जो महावाक्याचा बोध आहे त्यांनीच ज्ञान होऊ शकतं आणि ते वेद मार्गानेच आलेलं ज्ञान तेच फलद्रूप होऊ शकतं. तर त्यामुळे नुसता तर्क करून परमात्मा असा आहे तसा आहे हे शब्दांनी फक्त शाब्दिक ज्ञान होऊ शकेल, तो अनुभव तर्काने अ, येत नाही, म्हणून तर्काने तो सापडणार नाहीये. हे शंकराचार्यांनी अशा पद्धतीने त्यांनी तार्किकांचं खंडन करून अद्वैत मत पुढे मांडलेलं आहे त्यांचं. हा, म्हणजे त्या आत्मज्ञानाच्या खोलीच्या दारापर्यंतच तार्किक जाऊ शकतात, कारण तर्काचा बेस काय आहे? तर्कशास्त्र कशावर आधारलेलं आहे? सांगा पाहू. तर्क म्हणजे बुद्धीचा खेळ आहे. आता बुद्धी जिथे बुद्धीलाच आत एंट्री नाहीये, तिथे ते तर्क कुठे फुटणार? त्यामुळे शब्द प्रमाण आहे. शब्द ब्रह्म हेच परब्रह्माचं ज्ञान करून देणार आहे, हे सांगतायत महाराज. हा, आता हे तर्क जो आहे, लॉजिक ज्याला म्हणतात, इवन आपण आता मॉडर्न ह्याच्यातलं पण जे लॉजिक किंवा न्यायशास्त्र जे आहे ते पण तसंच आहे. म्हणजे अनुमानाने, तर्काने, म्हणजे अ, समजा एक कावळा काळा आहे, दुसरा काळा आहे. जेवढे मी कावळे बघितले ते काळेच आहेत, म्हणजे जगातले सगळे कावळे काळे आहेत. म्हणजे कोणता तरी अ, ह्या जगातलाच अनुभव घेऊन त्याचा बुद्धीने विचार करून तर्क मांडला जातो. म्हणजे आता आपण समजा असं म्हटलं की एखाद्या आता कुत्रा किंवा हे यांना बोलता येत नाही, ते फक्त भुंकतात. आता फक्त भुंकतात हे, आता ठीक आहे, ते खालची योनी आहे त्यामुळे ते तसं खरं पण आहे. पण समजा अ, म, एखादा वेगळ्या लोकातला जीव आला आणि तो उभं राहून नुसतं तोंड हलवतोय पण काही आवाज येत नाहीये, तर आपण त्याला बोलू का तो काही बोलत नाहीये? पण तो वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर बोलत असेल तर ते आपल्याला कसं कळणार? म्हणजे आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत आणि आपली जी कर्मेंद्रिय आहेत, यांचा जो पूर्वीचा अनुभव आहे, त्यातनं जे आपण शिक्षण घेतलंय, बुद्धी चालवली आहे, त्याच्या आवाक्यात हे नाहीच आहे ना, ते त्याच्या पलीकडचं आहे. त्यामुळे ते ह्या जगाच्या पलीकडचं असल्यामुळे कुठेही अनुभवाला जर आलेलं नाहीये,
तर अनुभवावर अधिष्ठितच तर्क असतो, त्यामुळे तर्काला तिथे वावच नाही असं सांगितलंय. योग मार्ग. हा, योग मार्ग सांगितलेला आहे किंवा भक्ती मार्ग. हा, आता यात सायक्लोस्टाईल प्रवचनामध्येच एक प्रवचनात महाराजांनी सांगितलेलं आहे ते, की मुख्य स्वरूपानुसंधान वाया कीजे मनशोधन देवगुरु सेवन सदाचरण अनासक्ते. म्हणजे मुख्य हे स्वरूपानुसंधान झालं पाहिजे. म्हणजे हे आपण कदाचित घेतलं होतं आधी उदाहरण ते, आता मागच्या वेळी हे पहिल्या याचं करताना घेतलं असेल तर ते टेप झालं नाही, म्हणून तर आपण हे परत करतोय, म्हणून परत सांगतोय मी उदाहरण, की हे महाराजांनीही सांगितलेलं आहे, या गोविंदगिरीजींच्या प्रवचनातही आले आणि प्रेमानंद स्वामींच्याही प्रवचनात आले, की देव नाही म्हणणं ठीक आहे. मी हे मानताना स्वतःवर तर विश्वास आहे ना, स्वतः म्हणून काहीतरी आपण आहोत, मी म्हणून काहीतरी आहोत हा तर विश्वास आहे ना. म्हणजे एखादा खूप आस्तिक असेल तसा, तर त्याला देव मानायला सोपं आहे. पण समजा एखादा नास्तिक असेल तर देवाचं अस्तित्व सांगणार कसं? तर ठीक आहे, तू देवाचं अस्तित्व मानत नाही ना, पण स्वतःचं मानतोस की नाही? हो हो, स्वतःचं मानतो. मग तू गाढ झोपेत असताना मग ते सगळे तर्क आपल्याला लावता येतात. मग तू तू जर हा देह असशील तर झोपल्यावर तू कुठे होतास? मग तू तो देह नाहीस असं करून ते जे आतलं जे स्वरूप आहे त्यालाच तेच ईश्वर स्वरूप आहे. म्हणजे अं, पूर्ण आस्तिकता यायला पहिला जो अनुभव आहे तो आत आपल्याला मिळणारा जवळचा अनुभव आहे, आणि तोच मग सगळीकडे नंतर पाहिला हा हंसहा असा अभ्यास झालेला. म्हणजे माझ्यातलं आत्मस्वरूप कळलं आणि तेच सगळीकडे आहे. तर म्हणून तो अभ्यास इथे हे सांगितलेलं आहे, की साक्षी स्वरूप जे आहे ते पहिल्यांदा समजून घ्यायचं. मग प्रत्येकाचं साक्षी स्वरूपाचं त्याचाही साक्षी सच्चिदानंद, माझाही सच्चिदानंद, तेही सर्व व्यापक, हेही सर्व व्यापक. मग एका ठिकाणी दोन वस्तू राहू शकत नाहीत. त्या दोन वस्तू झाल्या तर मग त्याचं सत्तत्व एकच एकसंध असणं मिळतं. म्हणजे ते सत्तत्व एकच आहे, म्हणजे सगळे साक्षी हे एकच आहेत. म्हणजे सगळीकडे साक्षी असलेलं ते तत्व ते सर्व व्यापक आहे. अशी ती बुद्धीने आपण पुढे जाऊ शकतो, आणि तेच सांगतील महाराज अजून पुढे. वाचूया पुढे. हम्म. हा, आता इथे इथे काय झालं, त्या साक्षीपर्यंत बुद्धी तर गेली, पण ते अजूनही दिग्भिरवेष्टित आहे असंच वाटतंय. म्हणजे माझ्या आत ते साक्षी स्वरूप कुठेतरी आहे, कुटस्थ आहे, किंवा माझ्या हृदय ग्रंथीत ते आहे, इथपर्यंतच बुद्धी गेलेली आहे. ते सच्चिदानंद स्वरूप म्हणजे ते आनंद रूप त्याचा अनुभव येतोय, पण ते तेवढा पुरतंय. जसं नामदेवांना ती मूर्ती ते रावळातच तो आहे, किंवा अहम ब्रह्मास्मी जेव्हा पर्यंत बुद्धी विकास झाला आणि तो अनुभव आला, तरी तो अहम ब्रह्मास्मी म्हणण्यापुरता अहंकार, ते ज्ञान व्यक्तिपुरतं फक्त राहिलं त्या. आणि ते मग ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या म्हणताना त्या जगत हे ला ब्रह्मापासून वेगळं केल्यासारखं होऊ शकतं. म्हणून आपल्या अंतर्यामी स्वरूपाचं अनुसंधान झाल्यानंतर आपल्यासारखं दुसऱ्याच्याही अंतर्यामी तेच असून मग सर्वव्यापीही तेच आहे,
इथपर्यंत बुद्धी पुढे जाऊ शकते, महात्म्यांच्या कृपेने जाऊ शकते, अभ्यासाने जाऊ शकते, हे सांगतील. आत्ता फक्त काय कळलंय की ते आत्मस्वरूप तटस्थ आहे, त्याला सुखदुःख विकार नाहीयेत, एवढंच कळलेलं आहे. पण ते सर्वव्यापी, त्याचं सत्स्वरूप सर्व काळात आहे. मग माझं आत्मस्वरूप मी मेल्यावर संपलं का, याचं उत्तर अजून मिळालेलं नाहीये. तर ते आता पुढे मिळेल, हे आता पुढे सांगतील महाराज. हा, म्हणजे इथे महाराज काय सांगतात, आधी स्वतःचं स्वरूप समजल्यानंतर एक भावना होते, तेच मगाशी आपण म्हटलं की ते सगळं आहे. पण मग तो अनंत आहे हे समजलं की ते अनंत रूपच सगळ्यात आहे, म्हणजे सगळे साक्षी असे वेगळे नसून तो एकच आहे, सर्वगत सगळ्यात तो गेल्यासारखा आहे. म्हणजे जसं आकाश, आपल्या आतलं आकाश वेगळं नाहीये, आतलं बाहेरचं सगळ्यांच्यातलं आतलं असं एकच आकाश आहे, हे आपण जसं बुद्धीने समजून घेतो, तसंच तो परमात्मा देशकाल मर्यादेच्या पलीकडे असा अ, असला तरी आत्ता सध्या एवढं तरी कळायचंय की तो सगळ्यांच्या ह्याच्यात तो आहे. आणि मग पुढे कालाची मर्यादाही जाईल, तेव्हा तो पूर्ण अध्यासच मी हा गेला, तिथे मग कालमर्यादाही जाईल. हे सांगतायत आता महाराज साक्षी स्वरूप समजल्यानंतर. हं, वाचा पुढे. हा, एक एक मिनिट इथपासून वाचूया आपण परत. आणि साक्षी स्वरूप समजल्यानंतर ते अनेक आहे, इथपासून वाचूया परत. आणि साक्षी स्वरूप समजल्यानंतर ते अनेक आहे. हं, हो. हा, हे साक्षी स्वरूप मी वाचतो ते, म्हणजे हे थोडस रिपीट वाचलं जाईल, पण म्हणजे एक्सप्लेनेशन नंतर परत वाचताना आपल्याला तो अर्थ व्यवस्थित कळायसाठी मी पुन्हा हे वाचतो. जे तत्व ज्याला कशाचाही संबंध नाही, सुखदुःखादी होणारी द्वंद्व हा फक्त पाहतो आहे, त्या सर्वांचा मी साक्षी आहे. जसा मी साक्षी आहे तसा दुसरा एखादाही साक्षी आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे अजून व्यापक दृष्टी आलेली नाही. तर ती व्यापक दृष्टी आली की काय होतं, तर ते महाराज म्हणतात, व्यापक दृष्टी सर्वसाक्षी सर्वव्यापी एकच आहे. जसे जीव अनंत आहे तसे साक्षी अनंत होतील. पण थोडक्यात तसं नाहीये हे सांगतायत महाराज. साक्षी स्वरूप अद्यापि मर्यादित राहिलेलं आहे. आत्मस्वरूपाचे जे निरनिराळे विभाग आहेत, अंश आहेत, कल्पनेनी दाखवलेले, आता ती आपण कल्पना करतोय, अजून आपल्याला अनुभव नाहीये, म्हणून ते कल्पनेनी फक्त अनुसंधान आपण करतोय. ते सगळे अंश अजून लक्षात आलेले नाहीये. केवळ निर्विकार असंग एवढंच ठरलेलं आहे. आत्मस्वरूप निर्विकार आहे आणि असंग आहे, इथपर्यंतच बुद्धी आलेली आहे. याकरता अनंत जन्माचा अभ्यास हा सुकृत आहे, महात्म्यांची कृपा आहे, त्यामुळे बुद्धी इथपर्यंत येऊन पोचली. म्हणजे ज्ञानाला ते समजून यायला तयार झाली बुद्धी. आणि साक्षी स्वरूप समजल्यानंतर ते अनेक आहे, त्यात जो साक्षी आहे तोच सर्वत्र सर्वव्यापक, म्हणजेच अ, अ, तो सर्वत्र व्यापक आहे. म्हणजेच महाराज, मी काय सांगितलं, असे असंख्य साक्षी हे फक्त आतच आहेत असं नाही, तर बाहेर, म्हणजे ते सगळं म्हणून एकच साक्षी आहे, तो सर्वत्र आणि सर्व व्यापक आहे. कालमर्यादा असेल पण देशमर्यादा त्याला नाहीये. म्हणजे सर्वसाक्षी विराट रूप जर झालं तर कोणी म्हणेल की ते प्रलय महाप्रलयानंतर ते राहत नाही, म्हणून ते त्याला कालमर्यादा तात्पुरतं असं वाटत असलं तरी निदान
देशमर्यादा नाही इथपर्यंत तरी मत आली आणि ते सर्वगत आहे म्हणजे सगळ्यात तेच साक्षी स्वरूप आहे. तर ते म्हणजे पूर्ण ब्रह्म. तर ते महाराज सांगतायत सर्वगता एवढंच समजून घ्यायचं आहे. ते पूर्ण ब्रह्म आणि हे प्रत्यक ब्रह्म. साक्षी ब्रह्म पूर्ण आहे. इथपासून वाचा आता. हा 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 ते हा आता झालं म्हणजे हे इथे इथेपासून आता दुसऱ्या दिगंबराचा हे आलं सुरुवात झाली म्हणजे आता आपल्याला इथे थांबायला हरकत नाही. आता महाराज म्हणतायत ते पूर्ण ब्रह्म आणि हे प्रत्यक ब्रह्म साक्षी ब्रह्म पूर्ण आहे, सर्वव्यापी आहे, सर्वत्र एकच आहे. हे दुसऱ्या दिगंबराच्या अर्थात त्यांनी सांगितलेलं आहे. हा एक पॅराग्राफ करू आणि मग थांबू आपण. दिशा एक तत्व आहे, काल एक तत्व आहे, आकाश एक तत्व आहे, परंतु उपाधीमुळे त्यांच्यात भेद दिसतो. भांड्यातले, खोलीतले, ताटातले, आकाश निराळे हा तो भेद दिसतो, तो उपाधीमुळे दिसतो. जसं काल हे एक तत्व असताना कालाची उपाधी क्रियेवरून त्यांनी मानली आहे आणि त्या क्रियेवरून कालाचा भेद शास्त्रकारांनी मानला आहे. 60 सेकंदाला 1 मिनिट, 60 मिनिटे म्हणजे 1 तास, ही नावे आपण जरी त्याला दिली असली म्हणजे भेद जरी केला असला तरी वस्तुतः कालतत्व एकच आहे. त्याचप्रमाणे एक दिक तत्व मानून ते सर्वव्यापी, जसे सर्वव्यापी आहे त्याप्रमाणे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणजे आता साक्षीपासून इंडिव्हिज्युअल व्यष्टी एकापुरतं न राहता ते पूर्ण सर्वव्यापी असं ते तत्व आहे. हे दुसऱ्या दिगंबरात आलंय. आता कोणाला काही शंका आहेत एवढं आपलं झालं त्याबद्दल त्याच्यात काही विचारायचंय? हा आता मगाशी जे आपण उदाहरण पाहिलं की दिक्तत्व आहे तर हे सापेक्ष आहे ना. आकाशात जे आकाश आहे, आता असं इमॅजिन करा तुम्ही पृथ्वीवरनं निघालात या सूर्यमालेच्या पलीकडे गेलात तर तेव्हा तुम्ही पूर्व कशाला म्हणणार आणि पश्चिम कशाला म्हणणार? कारण सूर्याच्या सापेक्ष आपण दिशा ठरवतो. तो सूर्य पण तिथे नगण्य आहे. तो अगदी छोटा दिसतोय त्याच्या इथे. तर त्यामुळे हे सापेक्ष जसं आपण दिशांना मग या दिशेने एवढं 1 पाऊल गेलं की ते 1 फूट, 2 पाऊल गेलं की 2 फूट अशी ती मापं आली किंवा आपल्या असं हिंदू किंवा आपल्या वैदिक याच्याप्रमाणे योजन, 1 योजन, 2 योजन, 10 योजन, कोस, अमुक तमुक ही मापं आली. तर ही मापं ऍक्च्युली या आकाशाला माप आहे का? ते अनंत आहे. त्याची सुरुवात नाही, त्याचा शेवट नाही. तसं कालाचीही सुरुवात नाही, कालाची शेवट नाही. जसं आपण पाहिलं की ते गोरेगाव मुलुंडचं उदाहरण दिलं. मुलुंड हे मागे आहे आणि गोरेगाव हे पुढे आहे. कारण आपण आता त्या शरीरात छोट्या आहोत म्हणून आपल्याला वाटतंय. तसं ते भूतकाळ आधी झालंय तो भूतकाळ, नंतर झालंय होणार आहे ते भविष्यकाळ. हे आपल्या रेफरन्सने आपण देतो. काळामध्ये मागे पुढे नाही. कालतत्व एकच आहे आणि ते जसंच्या तसं आहे. त्याच्यात कुठे भविष्य भूत असा भेद नाहीये. तो आपण आपल्या सोयीसाठी केला आणि ते करायला काय काटा एवढा फिरला म्हणजे 1 तास झाला. आता तो 1 तास झाला म्हणजे काळ खरोखर काही बदललाय का? तर काळतत्व जसंच्या तसं कायम आहे. कारण ते परमात्म्याचंच रूप आहे. हरेश्वरला महाराजांनी प्रवचन केलं. ते कालभैरवाबद्दल बोलताना महाराज म्हणाले, कालभैरव हे कालरूपी परमात्मा आहे. म्हणजे काय ते अ, एक तत्व आहे. ते काही जसं अ, न दृक तत्व जे आहे, ते तत्व कोणत्या दिशेवर अवलंबून नाही, तसं कालावर अवलंबून नाही. तसं हे कालतत्व आहे. त्यात भविष्यकाळ, भूतकाळ असा काही संबंध नाही. भेद नाहीये त्याच्यात. हे सांगतात. हां.
आता एक मिनिट नाही थोडस बरोबर. हे दुसऱ्या दिगंबरापर्यंत आलं. इथून पुढे आपले व्हिडिओ आहेत पुढचे. आपण इथे थांबूया. चालेल? अजूनही काही शंका असेल तर शनिवारी विचारता येईल. आपण सुरुवातीला शंका त्यातल्या घेऊ. चला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरु श्री गुरुदेव. चला.